मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भेंडी म्हणजेच ओकरा एक्सपोर्ट करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. या ओकराला एक्सपोर्ट करत असताना सर्वप्रथम तुम्ही मटेरियल शेतकऱ्याकडनं किंवा मार्केटमधनं परचेस करणं महत्त्वाचं आहे. ज्याचा कलर व्यवस्थित पद्धतीनं ग्रीन असला पाहिजे आणि ज्याची साईज तुम्हाला 3 ते 5 इंच असली पाहिजे. त्याचं आपण व्यवस्थित पद्धतीनं सॉर्टिंग करून घेतो जेणेकरून क्वालिटी मटेरियल एक्सपोर्ट झालं पाहिजे. मग बारी येते पॅकेजिंगची. या पॅकेजिंगमध्ये आपण 3 किलो, 5 किलो आणि 10 किलोपर्यंत बॉक्स एक्सपोर्ट करतो. त्यानंतर आपण याला कोल्ड स्टोरेजमध्ये प्री कूलिंगसाठी ठेवतो. 7 ते 10.5 डिग्री सेल्सिअसपर्यंतची प्री कूलिंग केली जाते. यामध्ये एक्सपोर्ट करणारे जर डॉक्युमेंट म्हणलात तर तुम्हाला ॲपेडा नावाचा आर-सी-एम-सी, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन लागतो आणि त्यानंतर आपण त्याला कंटेनरमध्ये स्टफिंग करून मग कंटेनरला सीलिंग केली जाते. आता तयार आहे तुमचा कंटेनर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जाण्यासाठी.